मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. तर चला मग स्टार्ट करूया. ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते, मी काय म्हणते, आपण दोघं एकटे पडण्यापेक्षा आपण आपल्या दोघांचा एकलकोंडा संसार सुरू करूया ना. तसंही जानकी जेलमध्ये गेल्यानंतर तुमची ओवी एकटी पडेल. ती एकटी पडेल, कोण तिचं बघणार. म्हणून मी तुम्हाला सांगते, मी तिचं सगळं करेल. मी तिची काळजी घेईल. मी तिचं सगळं करेल. मी तिची आई होईल. ऐश्वर्या पुढे म्हणते, हे सगळं मी आईंना सांगितलं आणि आईने तुम्हाला सांगितलं. त्यावर ऋषिकेश जोरात आणि रागात म्हणतो, ऐश्वर्या. ऋषिकेश ऐश्वर्याला बोट दाखवत म्हणतो, तुझ्या तोंडाला आवर घाल हा, नाहीतर मी विसरून जाईल की तू माझ्या भावाची बायको आहेस, कळलं. असं म्हणतो आणि ऋषिकेश 2 पावलं पुढे जातो. त्यावर ऐश्वर्या त्याच्या मागे येते, त्याचा हात धरते आणि म्हणते, अहो विसरा ना मग. आणि ऋषिकेश जोरात ओढतो, ए लांब सरक माझ्यापासून, मला हात लावायचा नाही. ऐश्वर्या पुढे म्हणते, मी तर म्हणते विसरा, विसरून जा सगळं. जुनं नातं आपल्याला विसरावं लागेल ना, त्याशिवाय आपल्याला नवीन नात्याची सुरुवात कशी करता येईल. आणि ऋषिकेश त्यावर म्हणतो, किती नीच पातळीला जाऊन विचार करतेस. माझ्याशी असं बोलताना लाज नाही का ग वाटत तुला. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, कम ऑन ऋषिकेश दादा. आणि लगेच म्हणते, उफ सॉरी. आणि पुढे म्हणते, ती आता सवय झाली आहे ना. आणि लगेच म्हणते, कम ऑन ऋषिकेश. निर्लजासारखी ऋषिकेश जवळ जाते आणि म्हणते, आता होणाऱ्या नवऱ्याला मनातलं बोलण्यासाठी कसली आली आहे लाज. आणि ऋषिकेश तिच्या हाताला ढकलतो आणि पुढे निघून जातो. ऐश्वर्या म्हणते, माझ्याकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, सांगू. आणि तिचा उत्साह गगनात मावत नाही आणि म्हणते, सांगतेच. ते काय ना, तुम्ही जे काय प्रॉपर्टीचे पेपर मिळवलेत ना, ते लवकरच तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकावे लागणार आहे. ऋषिकेश तिच्याकडे पाहतो आणि ऐश्वर्या म्हणते, का का असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. देणार. तुमची ही अर्धांगिनी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार. ऐश्वर्या म्हणते, जरी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर मिळाले असले ना, तरी माझ्याकडे अशी गोष्ट आहे जी कळाल्यावर तुम्ही पुरते हलू शकता. आणि ती गोष्ट म्हणजे जानकीची आई. बरोबर ना, पटलं की नाही तुम्हाला. हां, जानकीची आई जगते हा, अजून व्यवस्थित आहे. म्हणजे नुसती जगत नाहीये, छान ठणठणीत आहे. पण गंमत अशी आहे की जानकीची आई अजूनही माझ्याच ताब्यात आहे. ऋषिकेश रागात ऐश्वर्या म्हणून तिच्या अंगावर धावून जातो आणि ऐश्वर्यामध्ये, आता पुढे काय काय होणार आहे ते समजून घ्या. तुमच्या बायकोवर म्हणजे जानकीवर तिच्या आईच्या खुनाचा आळ आहे. त्यामुळे ती लवकरच जेलमध्ये जाईल. मला माहिती आहे तुमचं तुमच्या जानकीवर खूप प्रेम आहे. तुमचा जीव अडकलाय तिच्यावर. पण मुद्दा असा आहे की जर जानकीची आई परत आली नाही तर तिला शिक्षा होणार. मग ती जेलमध्ये जाईल. आणि जर का जानकीची आई परत आली मग तिला शिक्षा होणार नाही, ती वाचेल. पण त्यासाठी तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. हे ऐकताच ऋषिकेश रागाने तिच्याकडे पाहतो आणि ऐश्वर्या अशी हाक मारतो. त्यावर ऐश्वर्या म्हणते, दुसरा पर्याय नाहीये तुमच्याकडे. ऋषिकेश म्हणतो, पर्याय नसला तरी हे शक्य नाहीये ऐश्वर्या. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मग तुम्ही तुमच्या जानकीला विसरा ऋषिकेश. मग ती पण वाचणार नाहीये. खूप विचार करू नका ऋषिकेश, तुमच्याकडे वेळ नाहीये. कारण मला पण माहिती आहे पुढच्या 4 दिवसांमध्ये तिला कोर्टामध्ये हजर व्हायचंय. बोला ऋषिकेश बोला. बोला ऋषिकेश बोला पटकन, काय ठरतंय तुमचं. आणि त्यावर ऋषिकेश तिला बोट दाखवून म्हणतो, सोडणार नाही मी तुला. आणि त्यावर ऐश्वर्या ऋषिकेशचा हात पकडते आणि म्हणते, अजिबात सोडू नका. मला बायको म्हणून स्वीकारा ऋषिकेश. ऋषिकेश तिला म्हणतो, हात सोड. ऐश्वर्याने ऋषिकेशचा हात हातात धरलेला असतो आणि ती म्हणते, तुम्ही माझा बायको म्हणून स्वीकार करा ऋषिकेश. अशाने आपल्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, तू माझा हात सोड अगोदर, हात सोड. आणि तितक्यामध्ये जानकी येते आणि म्हणते, हे काय चाललंय. ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते, तुम्हाला कळत कसं नाहीये ऋषिकेश. आणि जानकीचा आवाज ऐकताच ते दोघंही तिकडे पाहतात. ऋषिकेश संधीचा फायदा घेतो आणि तिच्या हातातून हात सोडून घेतो. जानकी जवळ येते आणि विचारते, ऐश्वर्या काय म्हणत होती. ऋषिकेश 2 पावलावर दूर जातो आणि जानकी परत विचारते, ऋषिकेश काय म्हणत होती ही. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, ते काहीच सांगणार नाही. मी सांगते तुला. ते काय आहे ना, आत्ताच तुझ्या नवऱ्यासमोर मी एक मागणी ठेवली आहे. तुझ्या आईच्या बदल्यात तुझा नवरा. जानकी विचारते, म्हणजे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, अरे यार ऋषिकेश, अहो किती ढ आहे ही, हिला काहीच कळत नाहीये. जानकी म्हणते, तुझा शहाणपणा बंद कर आणि स्पष्ट काय ते सांग. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, आणखी स्पष्टपणे बोलते तुझ्याशी, नीट ऐक. ऐश्वर्या म्हणते, तुला तुझी आई हवी आहे बरोबर. आणि त्यावर जानकी म्हणते, हो मग. आणि ऐश्वर्या म्हणते, तुझी आई अजूनही माझ्याच ताब्यात आहे. आणि तुला जर तुझी आई जिवंत हवी असेल तर यावेळेस मला तुझा नवरा हवा आहे. ऋषिकेश, मी ऋषिकेशशी लग्न करणार. हे ऐकून जानकी सनकन ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवते. ऐश्वर्या गालावर हात ठेवते आणि हसते. आणि त्यावर जानकी म्हणते, असले घाणेरडे विचार फक्त तुझ्याच डोक्यात येऊ शकतात. एका पतिव्रता स्त्रीला तिला तिचा नवरा मागतेस. तू माझा जीव मागितला असतास, माझं काळीज मागितलं असतंस ना, तर मी तुला दिलं असतं. पण माझा स्वाभिमान मागायला निघालीस. ऋषिकेशशी लग्न करायचंय तुला. अगं लायकी आहे का तुझी. हे ऐकून ऐश्वर्या वेड्यासारखी हसते आणि म्हणते, तू मला माझी लायकी विचारतीयस. हसत हसत तिला बोलत असते,
तुझी लायकी होती का ग? तरीसुद्धा तू ऋषिकेशसोबत लग्न केलंसच ना ग? ऐश्वर्या पुढे म्हणते, ए बाय द वे, मी आता जे काही बोलले त्याचा तुला खूप राग आलाय का? येऊ दे, आला तर मला काहीच फरक पडत नाही. आणि राग आलाच पाहिजे. तुझं तुझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, ज्याच्यावर आपण जीव ओवाळून टाकतो, ती व्यक्ती जर आपल्यापासून हिसकावून घेतली तर काय वाटतं हे माझ्यापेक्षा आणखीन जास्त कोणाला माहिती असणार. ऐश्वर्या पुढे म्हणते, सौमित्र सोडून सारंगच्या गळ्यात बांधलं तुम्ही मला, आणि आता मी ऋषिकेशची लग्न करून स्वतःला ऋषिकेशच्या गळ्यात बांधणार आणि रोज तुला मरत खुटत जगताना बघणार. कळलं ना? मज्जा घेणार मी आता. ऐश्वर्या रडतही असते, हसतही असते, दोन्ही मिक्समध्ये ती बोलत असते आणि जानकी तिच्या तोंडाकडे एकटक पाहत असते. आणि ऐश्वर्या परत वेड्यासारखी हसत असते. जानकी त्यावर म्हणते, घे घे, हसून घे. तुला जितकं हसायचं ना तितकं हसून घे. कारण असे घाणेरडे विचार तुझ्याच सारख्या बाईच्या डोक्यात येऊ शकतात. तू कायम अशाच विचाराची होतीस आणि अशाच विचाराची राहणार. पण तुझ्या या विचाराला मी सत्यामध्ये उतरू देणार नाही. जानकी म्हणते, कारण मी माझा जीव बी गेला तरी मी असं होऊ देणार नाही. कळलं? ऐश्वर्या ऋषिकेशकडे पाहते आणि म्हणते, हेच वाक्य मला तुमच्या तोंडून ऐकायचं ऋषिकेश. ऋषिकेश दोघीच्या तोंडाकडे पाहतो आणि म्हणतो, तुझ्या आईला जर वाचवायचे असेल तर आपल्याला हे करावंच लागेल जानकी. हे ऐकून जानकी ऋषिकेशकडे पाहते आणि ऋषिकेश तिच्याकडे पाहून हुकवारमध्ये मान हलवतो. आणि ऐश्वर्या इशारा करून जानकीला म्हणते, बघितलंस ऋषिकेशने काय सांगितलं? ऐश्वर्या जानकीला म्हणते, काय? ऐकलंच ना उत्तर? मिसेस ऋषिकेश जानकी रणदिवे. आणि पुढे म्हणते, सॉरी, आय एम सॉरी. आता काही दिवसांनी फक्त जानकी. ऐश्वर्या पुढे म्हणते, चला आता खूप वेळ घेऊ नका, लवकरात लवकर काय निर्णय ते कळवा मला. आणि पुढे ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते, तुमची बायको तुम्हाला माझ्यासोबत बोहल्यावर चढवायला तयार आहे की नाही हेही कळवा लवकर, वेळ नाहीये, असं म्हणते आणि ती तिथून निघून जाते. ऐश्वर्या जाता जाता दरवाजा लावून जाते आणि इकडे दोघंही हसतात. जानकी ऋषिकेशचे डोळे पुसते आणि ऋषिकेश म्हणतो, बायको काय कमाल ॲक्टिंग केलीस ग तू. आणि जानकीला आठवतो ऋषिकेश आईशी बोलत असतो आणि आईला म्हणतो, असं कसं बोलली ती ऐश्वर्या? डोकं ठिकाण्यावर आहे का तिचं? बोलताना जरा तारतम्य वापरायला नको? मी कसं लग्न करणार तिच्यासोबत? आणि आई म्हणते, अरे हळू हळू ना, अरे जानकीला ऐकू जाईल ना, तिला ऐकू जाऊ नये म्हणून तर मी तुला इथे घेऊन आली ना. तिने ऐकलं तर काय वाटेल तिला? बिचारी सगळं कसं सहन करणार आहे? शांत हो जरा. तेवढ्या तिथे जानकी येते आणि म्हणते, बोलू दे आई, त्यांना बोलू दे, मी सगळं ऐकलंय मी. आणि हे दोघं जण तिच्याकडे पाहत असतात. आणि जानकी म्हणते, हो आई, मी सगळं ऐकलंय. आणि आई म्हणते, काय? जानकी आईला म्हणते, ते ऐश्वर्यासारखी मुलगी मेंदू नसलेली माझ्या नवऱ्याशी लग्न करण्याचा विचार करते आणि आई समान सासूसमोर तो विचार बोलूनही दाखवते. यातच कळतंय तिची बुद्धी काय आहे, तिला असलेल्या नात्यांची किंमत काय आहे. सारंग भाऊजीसारखा इतका चांगला नवरा तिला मिळालाय, त्याचं नितांत आपल्यावर प्रेम आहे हे त्या मुलीला कळत नाही. आपलं लग्न झालेलं असताना सुद्धा तिला दुसरं लग्न करायचंय. हे सगळं ती कशासाठी करते आई? पैसा, सत्ता याचसाठी ती सगळं काही करते. त्यावर आई विचारतात, म्हणजे ऐश्वर्या हे सगळं फक्त पैशासाठी करते? आणि त्यावर जानकी म्हणते, हो आई, पैसा आणि सत्ता यापुढे तिला दुसरं काही दिसत नाही. आणि पैसाच नाही, तिला माझं आयुष्यही उद्ध्वस्त करायचे. याचाच ती दिवस रात्र विचार करत असते आणि याचा तुम्ही त्रास करून घेऊ नका. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, काय बोलतेस तू? कळते का तुला? अगं, तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करायचं म्हणते ती ऐश्वर्या. हे किती सिरियस आहे हे लक्षात येतंय तुझ्या? त्यावर जानकी म्हणते, माझ्या लक्षात येते पण तुमच्या लक्षात येत नाहीये ऋषिकेश. आपण तिला तेवढं महत्त्वच द्यायचं नाहीये. आपण ऐश्वर्याला तेवढं सिरियसली घ्यायचंच नाहीये. तिला फक्त आपल्याला त्रास द्यायचा आहे, मनस्ताप द्यायचा आहे. तोच आपण करून घेतो. हीच तर तिची इच्छा आहे. ऋषिकेश म्हणतो, हो, मग काय करायला पाहिजे आपण? आणि त्यावर जानकी म्हणते, आपण नाही, तुम्ही जाऊन ऐश्वर्याशी बोलायचं एकांतामध्ये. ऋषिकेश म्हणतो, काही गरज नाहीये त्याची, मला माहिती आहे ती ऐश्वर्या काय बोलणार आहे. जानकी म्हणते, जानकीला जर वाचवायचं असेल तर माझ्याशी लग्न करा, त्याशिवाय मी तिच्या आईचा पत्ता देणार नाही. ऋषिकेश म्हणतो, एक्झॅक्टली. आणि त्यावर जानकीही म्हणते, एक्झॅक्टली, आपल्याला माहिती आहे ती काय म्हणणार आहे आणि आता आपल्याला पण माहिती आहे की आता आपल्याला काय करायचे, हो ना? आणि ऋषिकेश म्हणतो, याचा अर्थ आपल्याला हे नाटक असंच सुरू ठेवायचं, तिच्याशी हुशारीने वागायचं आणि तुझ्या आईचा पत्ता काढून घ्यायचा, मग तिला धडा शिकवायचा. त्यावर जानकी म्हणते, तिला असं वाटतंय की ती आपल्याला अडकवतीये, पण खरं तर असं आहे की आपणच तिला अडकवणार आहेत. आणि इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते, आता ह्या खेळाला सुरुवात झाली ऋषिकेश, आणि हा खेळ तेव्हाच संपेल जेव्हा त्या ऐश्वर्याला तिच्या प्रत्येक पापाची शिक्षा मिळेल. ऋषिकेश म्हणतो, खरंय तुझं, पण या वेळेला जरा पावलं जपून ठेवावी लागतील. जानकी म्हणते, ऐश्वर्याला असं वाटतं की आपण तिच्या प्लॅनमध्ये अडकलोय, पण तसं नाही, खरं तर ती आपल्या प्लॅनमध्ये अडकली आहे. हे नाटक असंच सुरू राहिलं पाहिजे जोपर्यंत ऐश्वर्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तिला मिळत नाही.
ऋषिकेश हात पुढं करतो आणि जानकी त्याच्या हातावर हात देते आणि दोघंही हसतात. ऋषिकेश जानकी खाली येतात. अवंतिका ऐश्वर्याला विचारते, हा काय प्रकार आहे ऐश्वर्या? आणि काय चाललंय तुझं? तुला ऋषिकेश दादांशी लग्न करायचंय? अगं एवढ्या खालच्या थराचा विचार करू तरी कशी शकतेस तू? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, नीट बोलायचं माझ्याशी. अवंतिका म्हणते, अगं काय नीट बोलू तुझ्याशी? खरं तर ना मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाहीये. काय आहे ना, स्वतः चिखलात हात घालून मला माझे हात बरबटून नाही घ्यायचे, पण बोलावं लागते कारण तू सगळ्याच लिमिट्स क्रॉस केल्यात, बोलायच्या, वागण्याच्या. तुला तर आमची भाषा कळतच नाही. आणि आईला म्हणते, अहो आई तुम्ही तरी समजायचं ना हिला, हिची अक्कल ठिकाणावर आणायची ना तुम्ही. बोलली म्हातारी बोलली, हिचीच कमी होती. आणि ही म्हणते, का गं तिला कशाला बोलायला पाहिजे? हिचा नातू वाढतोय तिच्या पोटात, या घराचा कुलदीपक आहे तो. अशा परिस्थितीत तिला जाऊ द्यायचं? सौमित्र म्हणतो, एक मिनिट आजी, मग जानकी वहिनीचं काय? तिला असंच जाऊ द्यायचं का? तुला तर तेच हवं असणार नाही का? म्हातारी म्हणते, वा छान वाचा फुटली तुला या पोरी बरोबर राहून. हा तू मला उलट बोलतोयस? आणि त्यावर सौमित्र म्हणतो, मी उलट बोलत नाही आजी तुझ्याशी, हे चांगलं आहे ग. मी जरा करेक्ट विषयावर बोलले की तुला वाचा फुटली, हिचा वकील झालो, हे सगळं तुला बोलायचं असतं. पण जिथे मला चुकीचं बोललं जातं, चुकीचं दिसतं ना, तिथे मला बरोबर वाचा फुटते. आई म्हणते, सौमित्र शब्दाला शब्द कशाने वाढवतोस? त्यावर सौमित्र म्हणतो, शब्दाला शब्द वाढत नाही आई, मुळात हे प्रकरण किती वाढलंय हे कळतंय का तुला? ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी नवरा बायको आहे. त्यांचं छान सुरू असताना ही बाई वाटेल त्या घाणेरड्या मागण्या करते. या देशात एक बायको असताना दुसरी बायको करायला व्हॅलिड नाहीये हे सांगा हिला कोणीतरी. ऐश्वर्या म्हणते, बास बास झालं, बास करा आता तुम्ही हे सगळं. तुम्ही सगळेजण असे एकत्र तुटून नका पडू माझ्यावरती. आधीच मी चुकी बरोबर हे ठरवण्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना इंटरेस्ट असतोच म्हणा. आणि तुम्ही लोक ऋषिकेश आणि जानकीच्या नात्याविषयी जे बोलताय ना, ते नातं फार काळ टिकणारं नाहीये. त्यावर ऋषिकेश पुढे येतो आणि म्हणतो, एक मिनिट, किती काळ टिकणार आहे म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश जानकीवर तिच्या आईच्या खुनाचा आळ आहे आणि लवकरच ही जेलमध्ये जाईल आणि यावेळेस हिची सुटका नाही होणार आहे. जन्मठेप तर नक्कीच होईन हिला. ऋषिकेश ऐश्वर्या म्हणतो आणि ऐश्वर्या पुढे म्हणते, विसरलात का हे? अवंतिका म्हणते, असं काही होणार नाहीये, कळलं का ऐश्वर्या? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, तू जज आहे, कोर्टात ठरवतील ना काय करायचंय ते. जानकी पुराव्या अभावी बाहेर आहे, नाहीतर गुन्हा तर तिने केलेलाच आहे. ऋषिकेश म्हणतो, हे बघ ऐश्वर्या, जानकीवरचा गुन्हा अजून सिद्ध झाला नाहीये आणि त्यामुळे तू सुद्धा तिच्यावर न्यायनिवाडा केल्यासारखं बोलू नकोस, शांत राहा. ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते, ठीक आहे मी शांतच राहते. आता काय आहे ना, इथून पुढे मला तुमचंच ऐकायचंय ना. हे ऐकून सगळेजण तिच्याकडे पाहतात आणि म्हातारी म्हणते, बरोबर बोलते ऐश्वर्या. म्हातारी पुढे म्हणते, एका अर्थाने ऐश्वर्या ऋषिकेशचे लग्न करतून या घरातच राहणार आणि जानकीला मदतच होणार. जानकी म्हणते, काय माझी मदत? माझी कसली मदत? म्हातारी पुढे येते आणि म्हणते, अगं तू जेलमध्ये गेल्यावर ऋषिकेश रडत बसणार, कुडत बसणार, त्यापेक्षा ऐश्वर्याशी लग्न करून तो आनंदी नाही का होणार? आणि त्याशिवाय ऐश्वर्याला सुद्धा हक्काचा माणूस मिळेल आणि होणाऱ्या बाळाला हक्काचा बाप मिळेल. ऋषिकेशच्या रूपानं सगळेजण मान खाली घालतात आणि ऐश्वर्या मनातल्या मनात हसत असते. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, बाप रे, ही म्हातारी तर माझ्यापेक्षा पण पुढचा विचार करणारी निघाली. चांगलंच आहे म्हणा, म्हणजे न मागता देवाने माझ्या बाजूने जबरदस्त एक खेळाडू पाठवलाय ह्या लोकांविरुद्ध. ऋषिकेश म्हणतो, अजय अगं तू किती विचित्र बोलतेस हे लक्षात येते का तुझ्या? हे बघ, बस कर आता हे बोलणं प्लीज. ऐश्वर्या म्हातारीला गप्प बसवते आणि पुढे म्हणते, तुम्हाला जर आमचं बोलणं चुकीचं वाटत असेल तर या परिस्थितीतून बाहेर पडायला काही मार्ग आहे का जानकीकडे? विचारा तिला. ऐश्वर्या जानकीला विचारते, काय जानकी, आहे का काही मार्ग तुझ्याकडे? ऋषिकेशनं समजावून सांगितलंच असेल ना तुला. त्यावर अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही हिचं काही ऐकू नका, हिच्या विरोधात आपल्याला काय पाऊल उचलायचं आहे ना ते आपण उचलूच. हिचा मूर्खपणा अजिबात सहन करू नका तुम्ही. त्यावर जानकी म्हणते, ती म्हणते त्यावर दुसरा कुठलाच पर्याय नाही आपल्याकडे अवंतिका. सौमित्र पुढे येतो आणि म्हणतो, अगं वहिनी तू हे काय बोलतीयस? आणि अवंतिका म्हणते, म्हणजे तुम्ही ऋषिकेश दादा आणि हिच्या लग्नाला? तोच जानकी मध्येच म्हणते, मी म्हटलं ना आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये. सौमित्र मोठ्यानं म्हणतो, अगं पर्याय नाही म्हणजे कसं? मला माहिती आहे ना तुझं ऋषिकेश दादावरती किती प्रेम आहे ते, आणि ऋषिकेश दादाचंही तुझ्यावर किती प्रेम आहे, जस्ट बिकॉज ही मूर्ख मुलगी. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, माइंड युअर लँग्वेज, तुम्हाला माझ्याशी बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. मुळामध्ये तिच्या नवऱ्याला प्रॉब्लेम नाहीये, तिला प्रॉब्लेम नाहीये, आईला प्रॉब्लेम नाहीये, आजीला प्रॉब्लेम नाही, मग तुम्ही दोघं जण आहात कोण मध्ये बोलणारे? अवंतिका म्हणते, सौमित्र या घरचा मुलगा आहे आणि मी त्याची बायको म्हणजे या घरची सून, त्यामुळे या घरात होणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमवर मत द्यायचा अधिकार आम्हाला आहे, हे लक्षात ठेव. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो का? मग या घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसण्याचं याला जर मत देणं असं म्हणत असतील तर ठीक आहे,
या घरातला मतदानाचा कार्यक्रम पार पाडूयात. कुटुंब कलश कौल. काय जानकी, घेऊया ना? आणि सगळेजण तिच्याकडे पाहतात आणि पुढे ऐश्वर्या म्हणते, म्हणजे काय आहे ना, तुम्हाला पण सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ना. कोणाला मान्य आहे, कोणाला मान्य नाहीये. आणि त्यावर जानकी म्हणते, त्याची गरज नाही. नवरा माझा आहे म्हणजे निर्णय माझाच असणार आहे. आणि त्यावर अवंतिका म्हणते, अहो वहिनी पण. आणि त्यावर जानकी म्हणते, अवंतिका, आता वाद वाढवण्यामध्ये काहीच अर्थ नाही. सगळं ऐश्वर्याच्या मनाप्रमाणेच होईल. आणि जानकी तिचा निर्णय देते, म्हणते, हे लग्न मला मान्य आहे. जानकी म्हणते, ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न मला मान्य आहे. हा तिचा निर्णय ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. आणि जानकी रडत वर निघून जाते. आणि खाली अवंतिका ऋषिकेश वहिनी वहिनी करत बसतात. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सौमित्र म्हणतो, कशावरून ती बोलते ते सगळं खरंय. ती ऐश्वर्या कुठल्या पातळीला जाऊन विचार करू शकते हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. कशावरून लता काकू तिच्या ताब्यात आहेत. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही नाही भाऊजी, भाऊजी तुम्ही बरोबर बोलताय. आई ऐश्वर्याच्याच ताब्यात आहे याचं काही प्रूफ असला पाहिजे ना आपल्याकडं. आणि इकडे ऐश्वर्या ऋषिकेशला मोबाईल दाखवते आणि म्हणते, घ्या, हा आहे प्रूफ. आणि ऋषिकेश तो मोबाईलमध्ये काय असतं काय माहिती, आपल्याला काही दाखवलं नाही. ते आपल्याला उद्या कळेल काय येतं. ऋषिकेश काही फोटो पाहतोय की व्हिडिओ पाहतोय, काय पाहतोय हे आपल्याला उद्या कळणार आहे. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणारा व्हिडिओ तुम्हाला नक्की भेटेल. तेव्हा आपलं चॅनल सबस्क्राईब पण करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात. बाय बाय.